काल सगळ्यांनी दिवाळीचा सण साजरा केला आणि या साजरा करत असताना शेतकरी राजानं पिकवलेले झेंडूचे जे काही फुलं आहेत, या फुलांचा हार प्रत्येकाने आपल्या घराला आणि आपल्या गाडीला लावला. ज्या झेंडूच्या फुलांचा हार आपण सकाळी 80 रुपये किलो, 100 रुपये किलो किंवा 60 रुपये किलो आणला, त्याच फुलांची दयनीय अवस्था संध्याकाळी मी शेतकरी राजाकडनं बघितली. अक्षरशः खरेदी झाला नाही म्हणून त्या लोकांनी ते फुलं फेकून द्यावे लागले. मी ज्यावेळेस एका दुकानदाराकडे तिथे गेलो, त्याने मला 5 रुपये किलो सांगितलं. मी 20 रुपये किलो त्यांना दिलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे शेतकऱ्याचं कोणीतरी जाणणारा माणूस भेटला, कोणीतरी जाणलं. मला आजच्या घटनेवरून एवढंच सांगायचं मित्रांनो, जो शेतकरी राजा फुलं विकायला आणतो, दिवाळी दसरा सणाला असेल, दिवाळीला असेल, अशा वेळेस या खरेदीवर, या विक्रीवर त्यांचा भाव असतो 60 रुपये 80 रुपये, पण या किलो मागे त्यांचा भाव लेकरा बाळांचा संध्याकाळचा कपडे लत्ता, कुणाच तरी कपडा लत्ता असतो. मोठ्या आशेने हे लोक हे पीक पिकवत असतात. कुणीतरी आपल्या लेकीबाळीचं माहेरवासींची दिवाळी त्यावर करते. शेतकऱ्याला कपडे घ्यायचे असतात आणि आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करून हा शेतकरी राजा जेव्हा मार्केटमध्ये आणतो, तेव्हा त्याच्यावर ही फुलं, त्याचा माल फेकून देण्याची वेळ येते, तेव्हा अत्यंत वाईट वाटते. सरकार जेव्हा मदत करेल तेव्हा करेल, जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आपण जो रोज सकाळ आणि संध्याकाळ ज्याचं अन्न खातो, ज्या शेतकऱ्याची भाजी पोळी खातो, त्या शेतकऱ्याच्या दायित्व फेडण्यासाठी आपल्याला हे काही जे काही सण असतात, हे सण आपल्याला मिळत असतात की जेणेकरून आपण किलो प्रमाण का होईना यांचे फुलं, या वर्षीचा दिवाळीला आम्हाला संध्याकाळ झाली, वेळ निघून गेला, पण पुढच्या वर्षी अशी अवस्था होणार नाही, अशी सिच्युएशन शासनाने तयार करावी. शासन तयार करत नसेल तर जे लोक सामाजिक जबाबदारी, मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेईल आणि संध्याकाळी या लोकांचे फुलं आपण जेवढेही उरले असतील तेवढे, काय जे भावाप्रमाणे फुलाची पाकळी प्रमाणे तो भाव देऊन त्यांचे फुलं विकत घेऊ आणि त्याचा आत्मसन्मान वाढेल की माझे कष्टाने पिकवलेले फुलं मला फेकून देण्याची वेळ आलेली नाही. मला एवढंच सांगायचं की शेतकरी राजाचं जे काही असेल, फळ विक्रा असेल किंवा त्यांचा भाजीपाला असेल, त्यामध्ये भाव करू नका. 10-20 रुपयाची किंवा बियर बारच्या दुकानचा इतका भाव त्यांचा कधीच नसतो. त्यांचा भाव खूप कमी असतो. म्हणून कुठेही त्यांच्या मालाचा भाव 10 रुपयाचं 5 रुपयाला करू नका, 7 रुपयाला कमी करू नका. जेवढा भाव मागतील तेवढंच द्या. हेच शेतकऱ्याचं आणि ज्या अन्नाचं आपण खातो, कष्ट करायचं सामाजिक दायित्व फेडण्याची ही जे जबाबदारी असते, एवढंच मला सांगायचं.